उज्जैन, द सिटी ऑफ टेम्पल्स. आता यावरूनच कळलं असेल की या शहरामध्ये खूप सारे असे मंदिरं आहेत, जसे की चिंतामण गणेश मंदिर, श्री मंगळ मंदिर, हरिसिद्धी मंदिर आणि कालभैरव मंदिर. असे अनेक सारे मंदिरे येथे आहेत. तर भारतामधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशमध्ये आहेत. पहिला म्हणजे उज्जैनमधील महाकाळेश्वर आणि दुसरा म्हणजे खांडवामधील ओंकारेश्वर. तर चला सुरुवात करूया ओंकारेश्वरपासून. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या मांधाता नावाच्या बेटावर आहे. याच बेटाचा आकार ओम चिन्हाच्या आकारासारखे आहे असेही म्हटले जाते. तर श्रावण महिना आणि त्यात 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस असल्याने झालं असं की एक 12-20 को मंदिर बनवता है, 12-20 को फिर एक बजे खुलेगा. ते तिकीटवाला दर्शन पण आहे यांच्याकडे उपलब्ध. मग तिकडनं तुम्हाला जरा लाईनीपेक्षा जरासा म्हणजे 1 ते 2 तासाचा फरक बसेल. जास्त काय एवढा विषयाचा फरक बसणार नाही. लाईनीत राहिले तर तुम्हाला मिनिमम 6 तास लागतील लाईनीत राहिले तर, कारण लाईन जेवढी दिसते तेवढीच आतमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला 6 तास तरी लागतील मिनिमम. आणि मग आता भोले बाबाच्या दर्शनाला आलेत तर तेवढा वेळ तर काढायला लागणार आहे तुम्हाला. चला तर आपण लागू 6 तास लाईनीला. ओके. 4 तास रांगेमध्ये राहून आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो आणि काही दूर जाताच आम्हाला दिसले की काही भक्त हनुमंत स्वारींची कावड यात्रा घेऊन निघाले होते. आता आपली जी कावड यात्रा आहे बजरंग दलाची विश्व हिंदू परिषदेची, ही तुम्ही आता इकडनं जे कावड घेऊन चालला जल नर्मदेचा, हे आपण जाणार कुठे आहात? आम्ही शेगाव ते समजा पातुर्डा समजा 22 किलोमीटर अंतरावर आहे. तर त्या पातुर्डा गावामध्ये चाललो. पातुर्डा गावामध्ये म्हणजे बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र संग्रामपूर तालुक्यात पातुर्डा नावाचे गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही इथून पाणी घेऊन जाणार आहे आणि तिथं भव्य असा मोठा कार्यक्रम आमच्या बजरंग दलाचा तिथं आहे. तिथं हे सर्व कार्यक्रम आम्ही तिथं ठेवलेला आहे. हा बघताय आपण, हा 250 किलोमीटरचा प्रवास आहे. पायी चालत जाणार आहेत. मिनिमम किती दिवसात तुम्ही पोचाल? आम्ही तिथं 10 दिवसामध्ये पोहोचणार आहे. 10 दिवसामध्ये हो. 10 दिवसामध्ये ते पोचणार आहेत. आणि किती तारीख? 26 तारखेला त्यांचा जल अभिषेकाचा कार्यक्रम, मोठा कार्यक्रम आहे बजरंग दलाचा. आणि हे सगळे बजरंगी जे आपल्या या ठिकाणी आलेले आहेत नर्मदेला, आणि आपला जो 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे ओंकारेश्वर. त्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या या ठिकाणी जे आपण पवित्र नदी मानतो, ती पवित्र नदीचा जल घेऊन नाही कावड यात्रा, एवढी मोठी स्टीलची कावड यात्रा, वजनदार कावड यात्रा, हे एवढे सर्व आपण किती असं साधारणतः बजरंगी आम्ही 150 जण आहे सर. हे 150 बजरंगी आहेत. आणि हे 150 जण हे कावड घेऊन बुलढाण्याला जाणार, म्हणजे महाराष्ट्रामध्ये. आणि ते 22 किलोमीटरवरती गाव आहे बुलढाण्यापासून आणि त्यांचं शेगावपासून. आणि मग तिकडे ते त्यांचा 26 तारखेला प्रोग्राम आहे. तिथं त्या प्रोग्राममध्ये ते जलाभिषेक करणार. तसेच या बजरंग दलचे सौजन्य जे आहेत या कावड यात्रेचे, त्या नाव तालुका संयोजक, काय नाव सर आपला? अविनाश बोपले साहेब हे सुद्धा आहेत. हे यांचे तालुका संयोजक आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम चालू आहे. आपण आम्हाला आपली माहिती दिली त्याबद्दल आपला आभारी आहे. आणि असंच आपण ही जी कावड यात्रा आहे ही घेऊन चाललात MP मधून, म्हणजे ओंकारेश्वरमधून आपण घेऊन चाललात महाराष्ट्रामध्ये. असं कार्य आपण वर्षानुवर्ष करत राहाल ही अशी अपेक्षा आहे. या कावडचा उद्देश आहे, या कावडचा उद्देश एक आहे की जे आपल्या बजरंग दलाचं एक कार्य आहे, जे रात्रंदिवस हे कार्यकर्ते करतात की गौवंश गौहत्या बंद व्हावी, यासाठी एक कावड हे ओंकारेश्वरचे आम्ही पातुर्डा घेऊन जाणार आहोत. हे साकडं महादेवाला करणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे जल अभिषेक आम्ही पातुर्ड्याला करणार आहोत, आमचं महादेवाला एकच म्हणणं आहे की गौवंश गौहत्या बंद व्हावी, यासाठी हा आमचा संकल्प आहे. यासाठी इथून आम्ही जाणार. नक्कीच महादेव तुम्हाला पावणार आहे, कारण तुम्ही ज्या उत्साहाने इथं आलेला आहात तो उत्साह महादेवापर्यंत पोचलेला आहे. आणि एवढी गर्दी आहे. आपण बघतोय आज 15 ऑगस्ट हे देशाचा सगळ्यात मोठा राष्ट्रीय उत्सव आहे आपला. आणि त्या दिवशी एवढी गर्दी आणि तुम्ही सुरुवात चांगल्या दिवशी केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुम्ही जे उद्दिष्ट ठेवलं हे नक्कीच सफल होणार आहे.
एवढं बोलतो, धन्यवाद. जय श्रीराम. मी ओंकारेश्वरवरून निघालो आहे उज्जैनला जायला. तर लगभग 150 किलोमीटर आहे इथनं. आणि त्याला लागणार आहेत आम्हाला किती तास दादा लागणार आहे? ट्रॅफिक आहे, घाट आहे, सो अराउंड आपल्याला 3 hours मिनिमम. हां, मिनिमम घाट आहे, ट्रॅफिक आहे खूप. हां, 2 to 3 hours लागतील आम्हाला पोचायला. आता एक्झॅक्टली आम्ही मध्य प्रदेश उज्जैन, उलटा बोललो, उज्जैन मध्य प्रदेशमध्ये आहोत. गाईज आता आम्ही चालू दर्शनासाठी. आता वाजले 5:30. कशी आहे? खा सकते हैं भाई. दोन तास लाईनमध्ये थांबून आम्ही महाकालचं दर्शन घेऊन बाहेर निघालो. आणि तेवढ्यात आम्हाला दिसलं की तुम्हाला जर प्रसाद हवा असेल तर लाडू काउंटरला कॅश घेऊन यायची. बिकॉज इथे फोनपे चालत नाही, ATM नाही आहे. सो बी प्रिपेअर, कॅश असेल तर कॅश घेऊन या, नाहीतर मग तुम्हाला लाडू भेटणार नाही. मग लाडू कॅन्सल, प्रसाद कॅन्सल. महाकाळच्या मंदिर म्हणजे उज्जैनच्या मंदिराच्या बाहेर निघताच एक मंदिर आहे, भारत माता मंदिर. तर आता तिथे जाणार आहेत आणि तिथे थोडंसं बघू सिनेमॅटिक शूट. आता इथून आम्ही चाललो काल भैरव. आणि आपल्या गाडीचं टायर झालेलं पंक्चर आणि scene बघू झालं. शकता तुम्ही. अरे यार ब्युटी हो गई. तर मित्रांनो आम्ही आता आलेले कुठे आलो? कालभैरवच्या दर्शनासाठी. आणि इकडे याल तर गाडी जेल आहे तिथेच लावून ठेवा, कारण की इकडे पुढे खूप अशी गर्दी असते. हॉलिडे के टाइम पे आओगे, पार्किंग का ध्यान रखिए. सो तिथे कालभैरवचं मंदिर आहे. जय महाकाल. जय महाकाल. अरे यार, यहाँ भैरव बाबा मंदिर पे आइए, आप लोग दर्शन कीजिए. हमारे हिंदू देवी देवताओं को थोड़ा मान्यता दीजिए और अपने अंदर थोड़ी दृढ़ता बना के रखिए, साहस बना के रखिए, है ना. हम लोगों में जब एकता होगी तभी तो सब कुछ होगा, नहीं तो बांग्लादेश जैसा हाल हो जाएगा. यार दर्शन करो यार, अपने अंदर ऊर्जा बना के रखो और सबके अंदर जब अपने अंदर ऊर्जा होगी तो सबके अंदर ऊर्जा दोगे.
अच्छी अच्छी बातें करोगे, अच्छी बच्चों को शिक्षा दोगे, आदर्श दोगे यार, और क्या चाहिए। परिवार अच्छा बढ़ेगा, जब आगे बढ़ेगा सब कुछ होगा यार। आलो आहे कालभैरवला आणि तुम्ही गर्दी पाहू शकता जे मागच्या शॉटमध्ये दाखवली आहे. खूप अशी गर्दी आहे. तर आम्ही आता लाईनीला लागतो आणि इथे एक दोन जणांना विचारलं की आतमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अवेलेबल आहेत का, तर ते म्हणतायत नाही आपण शूट नाही करू शकत. तर भेटू नेक्स्ट शॉटमध्ये, जसं आम्हाला पॉसिबल होईल तसं आम्ही यूज करू. सो गाईज आत्ताच आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेले आहेत आणि आता गाडीमध्ये बसलोय. सॉरी ब्लॉग नाही करता आला कारण की गोप्रोची बॅटरी लो झाली होती. सो बाळाला तुम्ही काय म्हणा, जसं आतमध्ये अलाउड पण नव्हतं आणि बॅटरी कॅमेरा वगैरे अलाउड नाही, मोबाईल अलाउड नाही. आणि जे आता जी पहिल्यांदी जी प्रथा होती की काल भैरवाला दारूचा चढावा द्यायला लागायचा, त्यातला पण का बराचसा प्रकार बंद केलेला आहे. आणि ते कोणाला व्हिडिओ शूट करता यावा नाही किंवा फोटो छायाचित्र काढता नाही यावं म्हणून त्यांनी ते बंद केलं आहे. कॅमेरा वगैरे इलेक्ट्रिक वस्तू सगळ्याच, आणि स्मार्ट वॉच पण त्याच्यामध्ये बंद आहेत. त्यामुळे आपण तो ब्लॉग नाही बनवू शकलो. पण असो, नेक्स्ट टाईम तुम्हाला जाऊ त्यावेळेस प्रयत्न करू आम्ही. വണ്ടിന തേടും ഞാനൊരു പൂവിൻ മൊട്ട് നീ വന്നിരിക്കാമോ എന്റെ കോമളമുഖത്ത് तर मित्रांनो, जो रिझन आम्ही घरी सांगून निघालो होतो की आम्ही चाललोय त्र्यंबकेश्वरला, तर फायनली आम्ही आता तिथे पोहोचलोय त्र्यंबकेश्वर. जय श्रीराम. तर भरपूर आहे आणि आता आपण चालतोय दर्शनाचे कमीत कमी आता 3 तासाच्या वरती, कारण आमच्या अगोदर जी लोक आहेत त्यांना 2-2, 2.5 तास झालेले आहेत. सो आता आपण पुढे पब्लिकमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे. तर तुमचा फाईट आहे. तर आता एक सीन झालं की आम्ही चौघेजण लास्ट आहेत आणि पुढची रांग पूर्ण क्यू पूर्ण थांबवली आहे आणि आम्ही लास्ट आहे. सो जय बोल. लगभग 8 वाजले आणि गर्दी पाहू शकता. गाईज आता वाजलेले आहेत 8:30 आणि 8:30 वाजता आमचं दर्शन आणि अभिषेक करून आम्ही आता बाहेर आलेलो आहेत. सो एकदम पॉझिटिव्ह अशी वाईब येत आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. आणि कमेंटमध्ये हे सांगा की एडिटिंग कशी वाटली आणि यासारखे अजून व्हिडिओज पाहिजेत का. तर 100% ट्राय करेन आणि मजा पण येते थोडी फिरायला.